महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा हा व्याघ्र प्रकल्पाचा ब्रँड आहे। हे भारतातील सर्वात जुनं आणि सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे। ताडोबा केवळ वाघांसाठी प्रसिद्ध नाही, तर विविध वनस्पती आणि प्राणी यांच्यासाठी देखील लोकप्रिय आहे। ताडोबा राखीव हे प्रामुख्यानं दक्षिणेकडील उष्णकटिबंधीय कोरडं पानझडी जंगल आहे, ज्यातील 80% भाग घनदाट जंगलानं व्यापलेला आहे। जंगलालगतच्या जागा आदिवासींसाठी सुरक्षित केल्या आहेत। येथील पोंभुर्णा हा आदिवासी बहुल तालुका आहे। या भागात पर्यावरणाचा समतोल साधत शहराच्या आणि तालुक्याच्या सौंदर्यात भर घालण्याच्या दृष्टीनं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इको पार्कचं बांधकाम करण्यात आलं आहे। इको पार्कची संकल्पना निसर्ग, समाज, जंगलं आणि वन्यजीव यांच्याशी सुसंवाद साधण्यास प्रोत्साहन देत आहे। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इको पार्क मधील सोलर ट्री हे प्रेक्षणीय प्रयोग पार्कचं वैशिष्ट्य आहे। या इको पार्कमुळे शहराच्या सौंदर्यात भर घातली गेली आहे। पोंभुर्णासारख्या आडवळणाच्या शहरात असा बगीचा असणं हे स्वप्नवत आहे। मात्र या भागाचं नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेता येथे असा बगीचा उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाची कल्पनाशक्ती कामी आली असून आता त्याची अनुभूती सारेच पर्यटक घेत आहेत। या इको पार्क मध्ये निसर्ग पायवाट तयार करण्यात आली असून लहान मुलांना खेळण्यासाठी, सहलीसाठी हे उत्तम ठिकाण आहे। वन विभागानं विकसित केलेलं निसर्ग निर्वाचन केंद्र हे येथील प्रमुख आकर्षण आहे। वने आणि वन्यजीव, निसर्ग, पर्यावरण याविषयीची चित्ररूपातील माहिती आकर्षकरित्या या ठिकाणी उपलब्ध आहे। जलाशय, सोलर ट्री, वॉटर फाउंटेन, लाकडी पूल, वन्य प्राण्यांचे पुतळे, निरीक्षण मनोरा, बाल क्रीडांगण, फुलपाखरू उद्यान, नक्षत्र उद्यान, पगोडा, वाघ हे सगळं या इको पार्कचं वैशिष्ट्य। पर्यावरणाचा समतोल राखणं, त्याचं संवर्धन करणं हे फक्त शासनाचं कर्तव्य नसून प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे। हा संदेश या इको पार्क मधून देण्यात आला आहे। शहरात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी पार्क मध्ये निसर्गच उभारला गेला आहे। हे इको पार्क पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे। त्याचप्रमाणे या इको पार्क मध्ये हत्ती, वाघ, बिबट्यांसह विविध प्राण्यांच्या प्रतिकृती आहेत। याशिवाय शहरातील पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती इको पार्क तसंच ब्रह्मपुरी येथेही इको पार्क तयार करण्यात आला आहे। चंद्रपूर शहरात स्वर्गीय उत्तमराव पाटील उद्यान उभारण्यात आलेलं आहे। तर चंद्रपूर शहरातील विविध 10 ठिकाणी मोकळ्या जागांचा विकास करत छोट्या देखण्या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे। याचप्रमाणे घुग्गुस शहरात 10 उद्यानं तयार करण्यात आली आहेत। पर्यावरण संवर्धनाचा हा ध्यास जपत महाराष्ट्र शासनाचा हा पुढाकार कौतुकास्पद आणि अभिनंदनीय असून यामुळे वने आणि वन्यजीव, निसर्ग, पर्यावरण याविषयी ग्रामीण भागातील जनतेला माहिती मिळून जनजागृतीच्या कामास हातभार लागला आहे।